विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण 10वीच्या एका महत्त्वाच्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवत आहोत। बराच वेळेला विद्यार्थी असं म्हणतात की पॅसेज मधली प्रश्नांची उत्तरं शोधणं फार कठीण जातं किंवा बराच वेळेला पॅसेजच्या खाली दिलेला प्रश्न हे नक्की नीट वाचता येत नाही किंवा त्याचा अर्थही समजत नाही। मग अशा वेळेला सगळ्यात मोठा असणारा हा प्रश्न हा नक्की सोडवायचा तरी कसा, यासाठी आज आपण काही ट्रिक्स बघणार आहोत। पण नक्की प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न नक्की कुठे असतो तर तेही बघूया, त्याचं नाव काय आहे तेही बघूया आणि प्रत्येक जे प्रश्न खाली पॅसेजच्या खाली विचारण्यात आलेले आहेत त्याचं नाव काय आणि ते कसे सोडवायचे, ते कसे विचारले जातात, या सगळ्या संदर्भात आज आपण पूर्णपणे विस्तृत स्वरूपामध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग बघूया आपण पॅसेजच्या प्रश्नांची उत्तरं नक्की कशी सोडवायची। पॅसेज हा क्वेश्चन नंबर 2 म्हणजे 2 मध्ये विचारला जातो। त्याचं नाव आहे टेक्स्चुअल पॅसेज किंवा त्याला सीन पॅसेज असंही म्हटलं जातं। आपल्याला यावर्षी 10वीला 174 पानांचं इंग्रजीचं पुस्तक मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 14 धडे आहेत आणि 8 कविता आहेत। या 14 धड्यापैकी कोणतेही 2 पॅसेज आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारले जाणार आहेत आणि म्हणून प्रश्न क्रमांक 2 त्याच्यामध्ये एकूण 2 पॅसेज विचारलेले आहेत, म्हणून एका पॅसेजचं नाव आहे ए आणि दुसऱ्याचं नाव आहे बी। हा जो ए आहे हा 10 मार्कांसाठी म्हणजे 10 गुणांसाठी विचारण्यात येतो आणि बी हा ही 10 गुणांसाठी विचारण्यात येतो। असा क्वेश्चन नंबर 2 प्रश्न क्रमांक 2 हा एकूण 20 गुणांसाठी विचारला जातो आणि त्याच्यामुळे या पॅसेज मध्ये म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा आणि त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे ह्या 20 गुणांचा अभ्यास नक्की करायचा तरी कसा, याच्यामध्ये विचारण्यात आलेला जो पॅसेज आहे त्यातील प्रश्नांची उत्तरं नक्की कशी लिहायची ती आज आपण बघणार आहोत। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सूचना दिली जाते ती म्हणजे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला देण्यात आलेला जो पॅसेज आहे तो नीट वाचा, काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला त्याच्या खाली देण्यात आलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती तुम्ही काळजीपूर्वक सोडवा। चला तर मग बघूया आपण प्रश्न क्रमांकानुसार आपण हे प्रश्न कसे सोडवायचे। विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पॅसेजचे प्रश्न आपण आता बघायला सुरुवात करत आहोत। याच्यामध्येच सगळ्यात पहिला प्रश्न A1 याला सिंपल फॅक्च्युअल असंही म्हटलं जातं। याच्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न अत्यंत सगळ्यात सोपे असे असतात। चला तर मग बघूया आपण याच्यामध्ये पॅसेजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न या पॅसेजमध्ये नक्की शोधायचे तरी कसे किंवा ते जर आपल्याला नीट कळले नाहीत तर त्याची उत्तरं आपण कशी लिहिणार आहोत। या A1 मध्ये एकूण 7 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। एकूण 7 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। कोणते आहे लिहून घ्या बरं। याच्यामध्ये ट्रू फॉल्स, राईट रॉंग, ॲग्री डिसॲग्री, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, फिल इन द ब्लँक्स, जंबल म्हणजेच रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड मेक अ प्रॉपर सिक्वेन्स आणि 7वा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे हु सेड टू हुम। अशा 7 प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न या आपल्या पॅसेजच्या पहिल्या प्रश्नामध्ये विचारला जातो। आपण इथे एक 2024 साली बोर्डाला विचारण्यात आलेला पॅसेज तो आपण इथे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं नक्की कशी लिहायची ते आपण बघणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की या ट्रू फॉल्स असेल किंवा आता जे मी एकूण 7 प्रश्न सांगितले त्याच्यामध्ये एकूण 4 वाक्य आपल्याला विचारली जातात। आता यामध्येही सुद्धा ट्रू फॉल्स मध्ये एकूण 4 वाक्य दिलेली आहेत। यातील पहिलं वाक्य आपण बघूया, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग। ट्रू फॉल्स, राईट रॉंग आणि ॲग्री डिसॲग्री हे लिहित असताना सगळ्यात एक गोष्ट आपण नीट लक्षात घेऊया की देण्यात आलेले जे सेंटेन्सेस आहेत, जी वाक्य आहेत ती पॅसेजमध्ये आपण शोधूया। देण्यात आलेलं वाक्य पॅसेजमध्ये जर का सेम टू सेम असेल, जशाच तसं असेल तर बऱ्याचशा वेळेला आपण त्याला पॉझिटिव्ह मार्क म्हणजेच होकारार्थी असं पण लिहूया। म्हणजेच ट्रू फॉल्स विचारलं असेल तर ट्रू लिहायचं, राईट रॉंग विचारलं असेल तर राईट लिहायचं, ॲग्री डिसॲग्री विचारलं असेल तर ॲग्री लिहायचं। चला तर मग बघूया आपण
पहिलं वाक्य या पॅसेजमध्ये आपण शोधूया. कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. इथे दुसऱ्या लाईनलाच, दुसऱ्या ओळीलाच हे वाक्य आहे, कलाम अर्न अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. म्हणजेच आता मी जी तुम्हाला ट्रिक दिली की दिलेलं वाक्य पॅसेजमध्ये शोधा, ते जर का सेम टू सेम असेल तर बऱ्याचशा वेळेला ते पॉझिटिव्ह असण्याची शक्यता असते. आणि म्हणून पहिलं वाक्य आपण लिहिणार आहोत ट्रू. ट्रूची स्पेलिंग इथे दिलेली आहे, त्याच्यामुळे ती काळजीपूर्वक आपल्याला बघायची आहे. यानंतर आपण दुसरं वाक्य बघणार आहोत. कलाम जॉईन द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आपण हे वाक्य आता या पॅसेजमध्ये आपण शोधूया. यामध्ये इथेच दिलेलं आहे कलाम जॉईन द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO. म्हणजे यामध्ये सुद्धा इथे दिलेलं वाक्य पॅसेजमध्ये सेम टू सेम आहे आणि म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर, या वाक्याचं उत्तर आपण पॉझिटिव्ह लिहिणार आहोत, ते म्हणजे ट्रू. त्यानंतर तिसरं आपण वाक्य बघणार आहोत. कलाम रोट सेव्हरल पोएम्स. चला तर मग पॅसेजमध्ये हे वाक्य आपण शोधूया. इथे दिलेलं आहे कलाम रोट सेव्हरल बुक्स. डॉक्टर कलाम रोट सेव्हरल बुक्स असं पॅसेजमध्ये म्हटलेलं आहे आणि इथे मात्र वाक्यामध्ये पोएम्स म्हटलेलं आहे आणि म्हणून देण्यात आलेलं वाक्य फॉल्स आहे, म्हणजे चुकीचं आहे आणि म्हणून आपण इथे फॉल्स लिहिणार आहोत. यानंतर पहिल्या प्रश्नामधलं शेवटचं आणि चौथं वाक्य आपण बघूया. कलाम रोट अॅन ऑटोबायोग्राफी विंग्स ऑफ फायर 1999. आता हे वाक्य इथे आहे बघा, इन्क्लुडिंग अॅन ऑटोबायोग्राफी विंग्स ऑफ फायर 1999. याचाच अर्थ देण्यात आलेलं वाक्य पॅसेजमध्ये सेम टू सेम आहे, जशास तसं आहे आणि म्हणून याचंही उत्तर आपण ट्रू असं लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण नीट समजून घेतला की याच्यामध्ये ट्रू फॉल्स, राईट रॉंग, ॲग्री डिसॲग्री किंवा कंप्लीट द सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, जंबल किंवा हु सेड टू हुम अशा पद्धतीने जर का प्रश्न आले तर ते पॅसेजमधून आपल्याला सहज सोडवता येणं शक्य आहे. आणि हा प्रश्न जो आहे, एकूण 5 प्रश्न आहेत, 10 मार्कासाठीचा पॅसेज आहे. याचाच अर्थ देण्यात आलेले 5 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कांचे आहेत. म्हणून हा A1 2 गुणांचा आहे, 2 मार्कांचा आहे. याच्यात देण्यात आलेली 4 वाक्य, प्रत्येक वाक्याला अर्धा गुण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ट्रू फॉल्स, राईट रॉंग आणि ॲग्री डिसॲग्री अशा प्रकारचा जर का प्रश्न आला तर आपल्याला 4ही वाक्य एक एक ओळ सोडून, एक एक लाईन सोडून आपल्याला ती लिहायची आहेत. त्याच्या पुढे एक छोटासा डॅश काढायचा आहे आणि आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती ट्रिक वापरून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. निश्चितच आपल्याला या प्रश्नाचे 2च्या 2 म्हणजे पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळतील.